हॅलो एव्हरीवन. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन विषयक दृष्टिकोन पार्ट 7 यामध्ये आपण बघणार आहोत काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न क्रमांक 103. खालीलपैकी कोणता पर्याय उत्तम संशोधन नैतिकतेशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक संपादकांना न सांगता एका संशोधन पत्राला 2 संशोधन पत्रांमध्ये प्रकाशित करणे. पर्याय क्रमांक ब संबंधित प्रश्न अथवा संबंधित क्षेत्र अथवा पूर्ण कार्यात इतरांनी दिलेल्या योगदानांचा स्वीकार साहित्य पुनरावलोकनाद्वारे करणे. पर्याय क्रमांक क संशोधन पत्रात स्वतःच्या तर्कांवर चर्चा न करता केवळ आकडेवारीद्वारे रूपरेखा बनविणे. पर्याय क्रमांक ड मैत्री खातर अथवा इतर फायद्यांकरिता सहकार्याने संशोधनात कोणतेही योगदान दिले नसताना त्याला सहलेखक म्हणून संशोधन पत्रात नाव देणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संबंधित क्षेत्र अथवा पूर्ण कार्यात इतरांनी दिलेल्या योगदानाचा स्वीकार साहित्य पुनरावलोकनाद्वारे करणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 104. सामग्री संग्रहाला मूलभूत प्रकार टिंब आहेत. पर्याय क्रमांक अ 4, पर्याय क्रमांक ब 6, पर्याय क्रमांक क 2, पर्याय क्रमांक ड 3. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क 2. प्रश्न क्रमांक 105. जेव्हा संशोधक हा त्याच्या संशोधन क्षेत्रातील सर्वच घटकांबद्दल सामग्री गोळा करतो त्याला टिंब म्हणतात. पर्याय क्रमांक अ दैवप्रवण अनुसंधान, पर्याय क्रमांक ब निदर्शन अनुसंधान, पर्याय क्रमांक क लॉटरी पद्धती, पर्याय क्रमांक ड समग्र अनुसंधान. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड समग्र अनुसंधान. प्रश्न क्रमांक 106. माहिती विश्लेषणाच्या टप्प्यामध्ये ज्यामध्ये संशोधकाद्वारे संख्यात्मक तंत्र वापरले जातात, पुराव्यांद्वारे अवैध गृहीतक अस्वीकृत केले जाते, संशोधकाद्वारे घेतला गेलेला कोणता निर्णय उचित असेल? पर्याय क्रमांक यश-नोट अस्वीकृत करणे व स्वतंत्र संशोधक गृहीतक सुद्धा अस्वीकृत करणे. पर्याय क्रमांक ब यश-नोट अस्वीकृत करणे व स्वतंत्र संशोधन गृहीतक स्वीकृत करणे. पर्याय क्रमांक क यश-नोट अस्वीकृत करणे व स्वतंत्र संशोधन गृहीतकांसंबंधी कोणता निर्णय न घेणे. पर्याय क्रमांक ड यश-नोट स्वीकृत करणे व स्वतंत्र संशोधन गृहीतक अस्वीकृत करणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब यश-नोट अस्वीकृत करणे व स्वतंत्र संशोधन गृहीतक स्वीकृत करणे. प्रश्न क्रमांक 107. जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभ बिंदू म्हणून वापरता येतो त्यास टिंब असे म्हणतात. पर्याय क्रमांक अ गृहीतक, पर्याय क्रमांक ब सिद्धांत, पर्याय क्रमांक क प्रतिरूप, पर्याय क्रमांक ड तत्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ गृहीतक. प्रश्न क्रमांक 108. विशाल क्षेत्रासंबंधी अनुसंधान करताना टिंबचा उपयोग होतो. पर्याय क्रमांक अ दैवप्रवण अनुसंधान, पर्याय क्रमांक ब लॉटरी अनुसंधान, पर्याय क्रमांक क समग्र अनुसंधान, पर्याय क्रमांक ड निर्देशन अनुसंधान. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड निर्देशन अनुसंधान. प्रश्न क्रमांक 109. निर्देश अनुसंधानाचे दुसरे नाव टिंब आहे. पर्याय क्रमांक अ ज्ञानदर्श अनुसंधान, पर्याय क्रमांक ब समग्र अनुसंधान, पर्याय क्रमांक क परिपूर्ण अनुसंधान, पर्याय क्रमांक ड प्रत्यक्ष अनुसंधान. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ज्ञानदर्शन अनुसंधान. प्रश्न क्रमांक 110. संशोधन प्रकल्पाच्या पुरस्कृत करण्यासंबंधी चुकीचे विधान कोणते आहे? पर्याय क्रमांक अ संशोधन प्रकल्प कोणत्याही परदेशी संस्थेने पुरस्कृत करणे, पर्याय क्रमांक ब संशोधन प्रकल्पासाठी कोणाची आर्थिक मदत घेणे, पर्याय क्रमांक क संशोधन निष्कर्षामध्ये पुरस्कृत्यांना झुकते माप देणे, पर्याय क्रमांक ड संशोधन प्रकल्प कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीने पुरस्कृत करणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क संशोधन निष्कर्षामध्ये पुरस्कृत्यांना झुकते माप देणे. प्रश्न क्रमांक 111. समग्र माहितीस पॅरामीटर म्हणतात तर समग्र माहितीस पॅरामीटर म्हणतात तर संबंधित नमुना माहितीस टिंब म्हणतात. पर्याय क्रमांक अ युनिव्हर्स, पर्याय क्रमांक ब इन्फरन्स, पर्याय क्रमांक क सॅम्पल डिझाईन, पर्याय क्रमांक ड
स्टॅटिस्टिक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड स्टॅटिस्टिक. प्रश्न क्रमांक 112. आदर्श आराखडा व वस्तुस्थितीमध्ये मेळ जोडण्याचे काम टिंबटिंबद्वारे केले जाते. पर्याय क्रमांक व्यवहार आराखडा, पर्याय क्रमांक ब निरीक्षणात्मक आराखडा, पर्याय क्रमांक क संशोधन आराखडा, पर्याय क्रमांक ड संख्याशास्त्रीय आराखडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक व्यवहार आराखडा. प्रश्न क्रमांक 113. सुलिखित टिंबटिंब संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालांची संगणकीय आधारसामग्री सुलभतेने तयार करायला उपयोगी होईल. पर्याय क्रमांक शीर्षक, पर्याय क्रमांक ब संप्रेक्ष, पर्याय क्रमांक क सारांश, पर्याय क्रमांक ड गोषवारा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ शीर्षक. प्रश्न क्रमांक 114. नियंत्रित परिस्थितीत निरीक्षण परीक्षणाद्वारे केले जाणारे संशोधन टिंबटिंब होय. पर्याय क्रमांक परीक्षणात्मक संशोधन, पर्याय क्रमांक ब वर्णनात्मक संशोधन, पर्याय क्रमांक क निदानात्मक संशोधन, पर्याय क्रमांक ड परिचयात्मक संशोधन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ परीक्षणात्मक संशोधन. प्रश्न क्रमांक 115. टिंबटिंबमध्ये व्यक्तीशी संपर्क साधून त्यांना विविध प्रश्न केले जातात व माहिती मिळवली जाते. पर्याय क्रमांक अनुसूची, पर्याय क्रमांक ब प्रत्यक्ष निरीक्षण, पर्याय क्रमांक क मुलाखत, पर्याय क्रमांक ड प्रश्नावली. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड प्रश्नावली. प्रश्न क्रमांक 116. टिंबटिंब ही दुय्यम स्रोताद्वारे माहिती गोळा करण्याची साधने आहेत. पर्याय क्रमांक 1 व्यक्तिगत प्रलेख, पर्याय क्रमांक ब सार्वजनिक प्रलेख, पर्याय क्रमांक 3 औद्योगिक भेट, पर्याय क्रमांक 4 अनुसूची, पर्याय क्रमांक 5 वार्षिक अहवाल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ व्यक्तिगत प्रलेख, सार्वजनिक प्रलेख आणि वार्षिक अहवाल. पर्याय क्रमांक अ.